श्री स्वामी समर्थ. थांबा. जर तुमची राशी कुंभ असेल तर आज 7 जून 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा महाभूकंप घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज ग्रहांच्या नभांगणात एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली गजकेसरी योग बनत आहे जो थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संकटांनी, अपमानाने आणि पैशांच्या चणचणीने तुम्हाला छळलंय त्या सर्व वेदनांचा आज द एंड होणार आहे. पण एक सेकंद. आजच्या या कुंडलीत एक असा भयंकर धोका आणि अत्यंत गुप्त संकेत दडला आहे जो जर तुम्ही आज दुर्लक्षित केला तर आलेला हा सुवर्णयोग काही मिनिटांत मातीत मिळू शकतो. म्हणूनच आजची ही भविष्यवाणी सुरुवातीपासून अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत अतिशय लक्ष देऊन पहा. कारण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी एक असा महाउपाय आणि 2 अत्यंत गुप्त संकेत सांगणार आहे जे आज रात्री घडणाऱ्या मोठ्या दुर्घटनेपासून तुमचे रक्षण करतील. जर एक जरी भाग चुकला तर आज होणारा मोठा धनलाभ तुमच्या हातातून निसटू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या नशिबावर आणि देवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाणून घेऊया तुमच्या करिअरपासून आरोग्यापर्यंतचा संपूर्ण लेखाजोखा. गेल्या अनेक महिन्यांपासून, कदाचित काही वर्षांपासून तुमच्या करिअरमध्ये जी उलथापालथ सुरू आहे ती फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. कितीतरी रात्री तुम्ही केवळ या चिंतेत जागून काढल्या आहेत की उद्या काय होईल. प्रामाणिकपणे कष्ट करूनही जेव्हा पदरी फक्त निराशा पडत होती, योग्य क्रेडिट मिळण्याऐवजी जेव्हा इतरांना पुढे जाताना तुम्ही पाहत होतात तेव्हा मनाला होणाऱ्या यातना सुन्न करणाऱ्या होत्या. माझंच नशीब एवढं खराब का? हा प्रश्न विचारत कित्येकदा तुम्ही एकांतात डोळे ओले केले असतील. पण कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या या मूक संयमाची आणि कष्टांची किंमत आता देवाला कळली आहे. नोकरीच्या ठिकाणी सहन करावा लागलेला अपमान, वरिष्ठांकडून झालेली उपेक्षा आणि व्यवसायात आलेले एकामागून एक अपयश यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासही डळमळीत झाला होता. अनेकदा असं वाटायचं की सगळं सोडून द्यावं कारण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पण लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार जितका गडद असतो पहाट तितकीच जवळ असते. आज 5 जून 2026चा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील त्याच काळ्याकुट्ट अंधाराचा अंत करण्यासाठी झाला आहे. तुमच्या डोळ्यातून पडलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत आज यशाच्या रूपाने वसूल होणार आहे. आज दुपारनंतर ग्रहांची स्थिती अशी काही बदलणार आहे की कालपर्यंत जे लोक तुमची लायकी काढत होते तेच आज तुमच्या स्वागतासाठी उभे राहतील. नोकरीमध्ये ज्या प्रमोशन किंवा प्रोजेक्टसाठी तुम्हाला डावललं गेलं होतं तेच पद सन्मानाने तुमच्या पदरात पडेल. व्यवसायात जे दरवाजे कायमचे बंद झालेत असं तुम्हाला वाटत होतं तिथूनच आज लक्ष्मीच्या पावलांनी नवीन आणि मोठी डील चालून येईल. हा केवळ आर्थिक लाभ नाही तर तुमच्या कष्टांना आणि अस्तित्वाला मिळालेली एक मोठी शाब्बासकी असेल. आज 5 जून 2026 रोजी तुमच्या कुंडलीत एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक ग्रहयोग निर्माण होत आहे. कुंभ राशीचा स्वामी असलेला शनिदेव तुमच्याच राशीत म्हणजेच शश योगात विराजमान आहे आणि आज चंद्र व गुरूची नभांगणातील स्थिती तुमच्यासाठी गजकेसरीसारखा बलवान योग तयार करत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पैशांच्या चणचणीमुळे जी मानसिक घुसमट तुम्ही सहन केली आहे ती आता संपणार आहे. हा ग्रहयोग तुमच्या आर्थिक कोंडीची कुलूपं अशी काही उघडणार आहे की कालपर्यंत पैशासाठी अडकलेली तुमची कामं आज एका झटक्यात मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला आज निसर्गाकडून काही विशेष संकेत मिळतील. जर आज सकाळी उठल्यापासून तुम्हाला अचानक कुठून तरी सकारात्मक बातमी आली असेल किंवा घरात काही शुभचिन्हे दिसली असतील तर समजून जा की धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जुनी अडकलेली उधारी जी आता परत मिळणारच नाही अशी तुम्ही आशा सोडून दिली होती ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे आणून देईल. पूर्वजांच्या संपत्तीचे कोर्टकचेरीचे वाद असतील तर आज त्यात तुमच्या बाजूने मोठी गती मिळेल. अचानक होणारा हा धनलाभ तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके करणारा ठरेल. पण पैशांसोबतच नात्यांच्या बाबतीतही आजचा दिवस तितकाच हळवा आणि महत्त्वाचा आहे. पैसा नसला की जवळची माणसंही कशी बदलतात आणि अंतर राखतात याचा अनुभव तुम्ही मागच्या काळात घेतला आहे. संकटाच्या वेळी ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्या वागण्याने तुमचे मन आतून पुरते तुटले होते. स्वतःच्याच माणसांसोबत झालेल्या वादविवादांमुळे आणि गैरसमजांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या एकटे पडला होतात. पण आज ग्रहांची बदललेली चाल तुमच्या आयुष्यात नात्यांचा गुंता सोडवण्यासाठी एक आशेचा किरण घेऊन आली आहे. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला दुरावा आज संपणार आहे.
आज तुमच्या शब्दाला घरात एक वेगळंच वजन प्राप्त होईल. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल आणि परिस्थितीमुळे ते व्यक्त करू शकला नसाल, तर आजचा दिवस मनातील भावना समोरच्या व्यक्तीच्या पदरात टाकण्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुमच्या नात्यात आलेली कटुता विरघळून जाईल आणि पुन्हा एकदा घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एका अशा व्यक्तीकडून मार्गदर्शन किंवा सल्ला मिळेल जो तुमच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल. निसर्ग आज तुम्हाला पावलोपावली संकेत देणार आहे की तू एकटा नाहीस, तुझे चांगले दिवस आता सुरू झाले आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा, विशेषतः आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन आज घराबाहेर पडा, कारण त्यांच्या अंतःकरणातून निघालेली प्रार्थना आज तुमच्या कुंडलीतील राहिलेले दोषही नष्ट करून टाकेल. गेल्या काही काळापासून सततच्या मानसिक तणावामुळे आणि भविष्याच्या चिंतेमुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत होता. सतत डोकेदुखी, अपुरी झोप आणि अस्वस्थता यांमुळे तुम्ही आतून प्रचंड थकले होतात. सगळं काही नीट होईल का? या एकाच विचाराने तुमच्या मनाची शांतता हिरावून घेतली होती. पण आज 5 जून 2026 रोजी ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या शरीरात आणि मनात एका नव्या ऊर्जेचा संचार झालेला तुम्हाला जाणवेल. आज सकाळपासूनच एक वेगळाच उत्साह तुमच्यामध्ये असेल, जो तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ देईल. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत आज एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. आज तुमच्यावर कामाचा आणि धावपळीचा ताण जास्त असणार आहे. त्यामुळे अतिउत्साहाच्या भरात स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचे लोक स्वभावतः खूप संवेदनशील असतात आणि प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेतात. आज तुम्हाला या अतिविचार, ओव्हरथिंकिंग करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या, ज्यामुळे मनातील अनावश्यक विचारांचा गोंधळ थांबेल आणि तुम्हाला शांत झोप लाभेल. स्वभावाच्या बाबतीत सांगायचे तर आज शनीच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये कमालीचा संयम आणि प्रगल्भता पाहायला मिळेल. भूतकाळात झालेल्या चुकांमधून शिकून आज तुम्ही अधिक हुशारीने निर्णय घ्याल. जर आजूबाजूला काही नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणी तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला तर शांत रहा. आज तुमचा मौन पाळणे हाच समोरच्यासाठी सर्वात मोठा जबाब ठरेल. घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय किंवा गुंतवणुकीचा प्लॅन फायनल करू नका. आधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावी महाउपायाकडे, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळापासून उपटून टाकेल. आज शुक्रवार असून कुंभ राशीत शनिदेवाचा प्रबळ प्रभाव आहे. म्हणूनच आज संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या देवघरात किंवा घराच्या मध्यभागी एक छोटा कापूर जाळा. त्या कापराची धुरी संपूर्ण घरामध्ये दाखवा आणि मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. या उपायामुळे तुमच्या घरात वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि क्लेश एका झटक्यात नष्ट होतील आणि घरात सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. यासोबतच आजचा आणखी एक शुभ संकेत म्हणजे जर शक्य असेल तर आजच्या दिवशी निळ्या, जांभळ्या किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करा. हा रंग कुंभ राशीसाठी अत्यंत भाग्यशाली मानला जातो, जो तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल. आज रस्त्यावरील एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला शक्य असल्यास काळ्या श्वानाला काहीतरी खायला द्या. तुमच्या या छोट्याशा कर्मामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमच्या प्रगतीत येणारे सर्व अदृश्य अडथळे दूर करतील. लक्षात ठेवा, वेळ बदलली आहे. आता फक्त आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आजपासून सुरू होणारा हा चांगला काळ जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा. जर तुमच्या मनात देवावर आणि स्वतःच्या कष्टांवर जराही श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका, कारण तुमची ही छोटीशी श्रद्धा तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करेल. आणि हो, आपल्या या हक्काच्या कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी आणि उद्याचे भविष्य वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.